आउट आहे. यांना बघून आम्हाला लहानपणाची आठवण आली जेव्हा आम्ही खेळायचो. आमचा स्टंप असायचा हा, बघू शकता ड्रम. आणि हो 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 कडे कडे बघ, हा एक नंबरचा आमचा चिडका वांग आहे. एक नंबरचा चिडका. की तुम्ही प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या, कारण उद्या का होईल कोणाला माहीत नसतं. त्यामुळे रुसणं फुगणं सोडून द्या आणि आपला दिवस कसा चांगला जाईल याकडे लक्ष तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. नक्कीच आपल्या आठवणी सेव्ह करा. मी हा ब्लॉग का शूट करके जेणेकरून आपले सर्व लहानपणाचे फंटर आहेत ते मोठे झाल्यानंतर बघतील की आम्ही असं मस्ती करतो, एन्जॉय करतो. त्या काळामध्ये आमच्याकडे काहीच नव्हतं, आता सर्व आहे. त्यामुळे त्यांचे मेमरीज सेव्ह करून ठेवतो ह्या ब्लॉगला. जय महाराष्ट्र भावनं, पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं सहस्वागत. हॅपी संडे. आज आपण खरीच. आणि आता जस्ट मी फ्रेश झालो. आता बघू मग मी नाश्ता काय केलं ते आपण नाश्ता करून घेऊ. आणि खूप साऱ्या आता तुम्हाला मी लहानपणाच्या आठवणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आजच्या ब्लॉगमध्ये. आणि चला गायचं आता आपण घेऊ नाश्ता करून. आणि पहिली लाईट लावू दे. आणि बघू मम्मीने नाश्ता काय केला आहे दाखवतो तुम्हाला. एक मिनटं. हे ओट्स भिजत मी टाकले आता. आणि जसं मम्मीने केले खवाच्या पिठाचे पोळे. आणि स्कूलमध्ये आल्यानंतर आम्ही नेहमीच हे खायचो आणि खूप मस्त लागतात खायला. आणि बघू आता या तुम्ही सर्व नाश्ता करायला. आणि आता आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. खूप मजा येणार तुम्हाला. एक लहानपणाची आठवण बघू, तुम्हालाही तुमच्या लहानपणाची आठवण नक्कीच येणार. आणि चला गायचं आता मी जस्ट नाश्ता करून घेतो. आणि मम्मीने पोळे केले ते कसे झाले बघतो आणि तुम्हाला सांगतो. सो काय तुम्ही कसे एकदम मजेत ना. बघू आता मम्मीने केले ते सांगून गव्हाच्या पिठाचे पोळ्याची टेस्ट घेऊ. खतरनाक असं खूप छान केलं. एकदम मिडियम, जास्त गोड पण नाही, खूप छान लागतात. नक्की तुम्ही पण ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये त्याला मी मम्मी सोबत ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. शूट करून तुम्हाला दाखवेल कसं गव्हाच्या पिठाचं पोळे केले जाते. एकदम सोपी आहे. चला गास मी जस्ट नाश्ता करतो 2 मिनटात पुन्हा भेटू तुम्हाला. सो गास फायनल आता जस्ट नाश्ता करून झाला आणि समोर आले आपले गुडीला 2 क्वेश्चन विचारू. आपले राणी इथं पार्क केलं बघू शकता तुम्ही. आणि सर्वर पोरं पसारा, कारण आपल्या घराचं काम चालू आहे. ॲम्ब्युलन्स समोरच दिसते. गुडी या महाराणी साहेब या. आले सो गाइस बघू शकतो तुम्ही आमची गुडी. मग गुडी तुला मोठं झालं काय व्हायचंय? आणि तुझी आवडती कार कोणती? जोरात बोल, जोरात बोल. काय तर दुसरी कोणती सांग? तार घ्यायची. ठीक आहे चल. तुला आणि बेस्ट ऑफ लक घेण्यासाठी. आणि तुला पोलीस होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. घेणार का? रोज रनिंग करावं लागेल तुला. आत्तापासून प्रॅक्टिस कर, सुरुवात कर. थोडं धावायचं आणि थोडं अभ्यास करायला सुरू करायचं. बघू आता अजून तुम्हाला काय भेटते बघायला. खूप छान अजून तुम्हाला भेटणार बघायला. मजेशीर आणि फनी शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार. नक्कीच आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहा. आणि तुम्ही लाईक करायला विसरू नको. आणि समोर तुम्हाला दिसतंय रेड कलरचा बटन, तुम्ही नक्कीच तो दाबा. आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनल तुम्ही जॉईन व्हा. आणि खूप सारे तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील पावसाळ्यामध्ये पण. चला काहीच ब्लॉग कंटिन्यू करा. आउट आहे. यांना बघून आम्हाला लहानपणाची आठवण आली जेव्हा आम्ही खेळायचो. आमचा स्टंप असायचा हा, बघू शकता ड्रम. आणि सर्वजण खूप मस्त करतायत. आता हा बघू शकता यज्ञेश, तिकडे गुड्डी, तुझं नाव का हर्ष ना? हर्ष. आणि तिकडे आमचा गोलू आता म्हणजे भाविक. आणि खूप छान अशा प्रकारे मस्ती करतायत. आणि खूप मस्त वाटतं यांना बघून की आमचं लहानपणाचं आठवण आली का. हाच रोड होता आमचा. त्या टायमाला प्लेवर बॉक्स नव्हते आणि आता प्लेवर बॉक्स लावले. त्यामुळे बघू शकता थोडासा रस्त्याची कंडिशन चांगली आहे. आणि आता शोरन डॉट बॉल केला आहे. आणि बघू शकता तिकडे. आता आपण या सर्वांना विचारू की तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचं ते. बघू शकता तुम्ही. ओ आउट आहे. हो 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 कडे कडे बघ, हा एक नंबरचा आमचा चिडका वांग आहे. एक नंबरचा चिडका. गोळीने खूप असा छान असा षटकार मारला बघू शकता तुम्ही. आम्हाला ह्या आजी खूप वाटत. आम्ही ह्याच्या डिशलाच बॉल मारतो त्या टायमाला.
आणि आता आपण यांना विचारू की तुला काय व्हायचं थांब हर्षद. दमलेत खेळून मस्त आणि आता सर्वांनी विचारू तुम्हाला काय काय व्हायचंय. आज तुला काय व्हायचंय. सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर. गोलू तुला मला टीम डेव्हिड. टीम डेव्हिड. आणि तुला रे विराट कोहली. विराट कोहली. तुला काय व्हायचंय. ए बुरिया बोल ना. विराट कोहली. हा तुला काय व्हायचंय. हार्दिक पांडे. हार्दिक पांड्या. बघू शकता सौरव हा हार्दिक पांड्या ऑलराऊंडर झाला बघते तिकडे टीम डेव्हिड. तू कोण. सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर. वा वा सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. खूप छान प्रकारे तुम्ही खेळतात असेच पुढे जा. आणि अभ्यास करता का तुम्ही. हो कोण कोण कितवीला आता. पाचवी सहावी सर्व हे इंग्लिश मिडियममध्ये आहेत आणि आमची गुड्डी मराठी मिडियममध्ये. आणि हा आपला चौकला जातो सरनबत जिथे आपण शिकलो आणि पण तिथे शिकलो आपण. खूप छान प्रकारे खेळतात. असंच एन्जॉय करत राहा सर्वांनी. लाईक करा कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. खूप लहानपणाच्या आठवणीत आम्ही याच रोडवरती खेळले. खूप मस्त वाटतं खेळायला यांच्याबरोबर. थोडा आपण यांच्यावर पण आता थोडासा मजा घेऊ आणि थोडा आपण पण खेळू. लहानपणाची आठवण आपण जगू. या चला गाईच जायचं खेळायला. हो चला. सो गाईस जसा 2 बॉल खेळतो यांच्याबरोबर खूप मस्त येतं. तिथेच जातो ना आता कामाला तू. खूप मस्त वाटतंय लहानपणी जातो म्हणजे ते पोरांबरोबर खेळायला. लहान पोरं आमची आमची सर्व खालचालीची सर्व फंटर आहेत आणि बघू नक्कीच आपल्या गावाचं नाव मोठं करतील हे सर्वजण. आणि आपल्याला व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ सर्वांना शेअर करा. पुन्हा लहानपणाची आठवण सर्वांना समजू द्या की त्यांनी प्रत्येकाने लहानपण एन्जॉय करायला पण जसं आपली सर्वजण करतायत तसं तुम्हीही करा. आणि आजचे व्हिडिओ आवडले असेल तर तुम्हाला नक्कीच आपल्याला लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका तुम्ही. आणि सर्वांना शेअर करा. सो गाईज कसं वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ बघून. खूप मस्त मजा आली असं तुम्हाला. आजचा व्हिडिओ काढण्याचं एकच म्हणतो की तुम्ही प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या. कारण उद्या काय होईल कोणाला माहीत नसतं. त्यामुळे रुसणं फुगणं सोडून द्या आणि आपला दिवस कसा चांगला जाईल याकडे लक्ष तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. नक्कीच आपल्या आठवणी सेव्ह करा. मी हा ब्लॉग का शूट करके जेणेकरून आपले सर्व लहानपणाचे फंटर आहेत ते मोठे झाल्यानंतर बघतील की आम्ही असं मस्ती करत होतो एन्जॉय करत होतो. त्या काळामध्ये आमच्याकडे काहीच नव्हतं. आता सर्व आहे त्यामुळे त्यांचे मेमरीज सेव्ह करून ठेवतो ह्या ब्लॉगला. नक्कीच हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्कीच शेअर करा सर्वांना आणि भरभरून याही ब्लॉगला तुम्ही प्रेम करा. जय हिंद जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा भेटू न्यू ब्लॉगमध्ये न्यू लोकेशनमध्ये. चला जय हिंद जय महाराष्ट्र.